मी बजाज फायनान्सची गाडी घेतलेली आहे। आता माझी गाडीची किंमत फिटेपर्यंत 5 लाख रुपये जाते आणि वेळेवर सोलापूर मध्ये गॅस मिळत नाही। शंभर 200 गाड्या लागले, गॅस कुठनं भरायचं आणि हप्ता कुठनं भरायचं। हप्ता एक दिवस मागं पुढे झालं की हप्त्याला तट फोन 10 वेळा करते। एवढी लाईन मोठी लागली मॅडम सोलापूरमध्ये सीएनजी गॅस मिळत नाही तर सीएनजी गाडी कशाला बाहेर पास करता। सीएनजी बंद करा नाहीतर ह्याच्या पुढे पेट्रोल पंप जाळण्यात येईल। ठिकाण सिद्धराम राठोड। मी बजाज फायनान्सची गाडी घेतलेली आहे। आता माझी गाडीची किंमत फिटेपर्यंत 5 लाख रुपये जाते आणि वेळेवर सोलापूर मध्ये गॅस मिळत नाही। आता इथं अख्ख्या सोलापुरात गॅस नाही। 100 200 गाड्या लागले, गॅस कुठनं भरायचं आणि हप्ता कुठनं भरायचं। हप्ता एक दिवस मागं पुढे झालं की हप्त्याला तट फोन 10 वेळा करते। मॅडमला सोड मारो इधर भी करला सोड। अजून चाल एवढी लाईन मोठी लागली मॅडम सोलापूरमध्ये सीएनजी गॅस मिळत नाही तर सीएनजी गाडी कशाला बाहेर पास करता। त्याकरता एलपीजी गाडी पास करा, सीएनजी बंद करा नाहीतर ह्याच्या पुढे पेट्रोल पंप जाळण्यात येईल। या साईडला तिने सीएनजी पाठवले, तिथे सोलापूरमध्ये सीएनजीची लई अपघात चालू झालेली आहे। अजून 4 तास झाला आता आम्ही धंदा पाणी कसं करावं हे सांगावे तुम्ही। आमची विनंती आहे सीएनजी पंप प्लॅन्टला की आम्हाला सोलापुरात लवकर गॅस पाठवावे। तिकडे गॅस तिने द्यायला नाही पाहिजे, आमची हे विनंती है। मैं मौला पठान रिक्शा ड्राइवर सोलापुर में। भैया मेरी 5 लाख की गाड़ी है, अब उसको हफ्ते भर नहीं करा था, अब 4 घंटे इधर ठहर के कैसा करने का। सोलापुर का ब्रांच है प्राकनी का, अब वो इधर देना छोड़कर उन्हें उस्मानाबाद लातूर इधर उधर दे रहा, तो हम क्या इधर बैठ के वोटे खेलना गया इधर कैसा करने का भी हम उसको 3-3 4-4 घंटे लग रहा है गॅस भरने को। जय हिंद जय भारत। सोलापूर सीएनजी गाडीचा जे काही सीएनजी भेटत नाही टाइमवर, गाडीचा हप्ता आहे 9,000 रुपये 8,000 रुपये। रिक्षावाले कसं करायचं, गाडीचे रँक बघा किती आहे, अजून सीएनजी टाइमवर भेटत नाही सोलापूरमध्ये। कुठं पण जावा सोलापूरला 5 लाख रुपयाची गाडी द्यायला तिने, सीएनजीच नाही तिकडे कुठं पण। इथला ब्रँच असून दुसऱ्या जागी पाठवतात तिने। रिक्षा भी 3 तास झाला तर उभा ते झाला हो, 12वाला येते लाईन मध्ये काय करायचं काढता आणि गाडी एकच लाईन लावलं तर सगळ्याला मिळतं। एक लाईन लाव ना, अनेक कार गाडीवाला लगेच घुसतोय, म्हणजे रिक्षावाली काय शोला बसलीत का? 2 तास सांगायचं द्या पैसे मी आता फक्त 4 तास झाले इकडे थांबलो। कारवाले आले लाईन ने कोण थांबत नाही, आले की घेऊन जातात, आले की आम्ही
आमची विनंती आहे बस सीएनजी बराबर उठलं ठेवा तुम्ही समजा जागा रिक्षावाल्याला त्रास देऊ नका काय नाही रिक्षावाल्याचं पेट आहे रिक्षा चाललं तरी त्यांचं घर चालतं नाहीतर का घरात झोपायचा काय मी ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.